VIP आहे म्हणून कुणालाही सोडणार नाही। सलमान खान केसमध्ये मेरिटनुसारच निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। त्याचबरोबर छगन भुजबळांना कोणतीही क्लीन चिट दिलेली नाहीये। यामध्ये अनेक पातळीवर मत विचारलं जातंय। तो प्रक्रियेचा भाग आहे। कोणत्या विभागाने मत व्यक्त केलं म्हणजे क्लीन चिट दिली नाही असंही ते छगन भुजबळ प्रकरणावर म्हणालेत। त्याचबरोबर महाराष्ट्रासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांसंदर्भात सुद्धा बोलताना ते म्हणालेत की नियोजनाअभावी हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। केवळ मोठे प्रकल्प आणि तेही पूर्ण केले नाहीत। आता हे प्रकल्प पूर्ण करण्याला 1 ते 1.5 लाख कोटी रुपये लागतील। पाण्याबाबत मराठवाड्यातील 3 ते 4 जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक आहे। पाणी कुठून आणायचं हे आव्हानच आहे। कृषी विकासाचा दर उणे होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे मागेल त्याला शेततळ अशी योजना घेतल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहे। राजू, मुख्यमंत्र्यांनी आज विविध विषयाला हात घातलेला आहे। मुख्य म्हणजे सध्या पाण्याची जी गंभीर स्थिती आहे राज्यभरामध्ये त्याविषयी बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि छगन भुजबळ आणि सलमान खानच्या केस प्रकरणी त्यांनी नेमकं काय म्हटलंय? राजकमल आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारल्या, त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की राज्यामध्ये सगळ्यात आमच्याकडे कुठलं आव्हान असेल ते आता सध्या दुष्काळाचं आव्हान आहे। संपूर्ण राज्यामध्ये जी आहे ती भीषण परिस्थिती आहे। विशेषतः 3-4 जिल्ह्यामध्ये वाईट परिस्थिती आहे। पाणी नेमकं आणायचं कुठून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि यासाठीच जे आहे ते राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। मागेल त्या शेततळ ही योजना राबवली जाणार आहे आणि सक्सेसफुल करू असं त्यांनी विश्वास दिला आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर अनेक मुद्दे त्यात मांडले गेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आता 2 दिवसापासून आहे काही प्रसारमाध्यमांमध्ये बातमी सुरू होती की छगन भुजबळांना क्लीन चिट दिलेली आहे, मात्र अशा कुठल्या प्रकारची क्लीन चिट छगन भुजबळांना दिलेली नाहीये। जो अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते त्यांनी मांडलं असेल त्याची मात्र सरकारकडनं कुठल्याही प्रकारची ही क्लीन चिट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचप्रमाणे सलमान खानच्या केसमध्ये सुद्धा जे काय अपील आहे ते मेरिटवरती निर्णय घेतला आहे। नेमकं सलमान खानच्या बाबत नेमकं कसं आणि कशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये जायचं त्यामध्ये एजीचा सुद्धा सल्ला घेतला जाईल। मात्र कोणालाही यामधून सुटका होणार नाही किंवा कुठल्या प्रकारचा व्हीआयपी आहे म्हणून सोडलं जाणार नाही असा कुठलाही प्रकारचा विचार सरकार मुख्यमंत्र्यांनी केले। राजकुमार, नक्कीच राजू, दुष्काळाची परिस्थिती जी आहे ती राज्यभरामध्ये गंभीर आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता पाण्याचं नेमकं नियोजन जे आहे ते करण्यासाठी राज्य सरकार कशा प्रकारे येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे या सगळ्या संदर्भात काही म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यात भीषणता आहे ते 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आहे। तिथे पाणी नेमकं आणायचं कुठून त्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे नेमकं पाण्याचा कशा प्रकारचा वापर करायचा हे महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या टँकरनी जे पाणी पुरवठा आहे तो नेमकं कसा केला यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर आणखी टँकरची जी संख्या आहे ती वाढवण्यात आहे। धन्यवाद राजू, तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत गप्पा मारताना अनेक विषयांना हात घातलेला आहे। महत्त्वाचा विषय जो आहे सध्या तो म्हणजे राज्यामध्ये जी दुष्काळ परिस्थिती आहे त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी बोललेले आहेत ते, तसंच राज्यातील पाण्याची स्थिती सध्या भीषण असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं।